प्लीज आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार। तर चला साधी सिंपल पूजा आहे, व्हिडिओ पण टाकलेला आहे मी। तर सर्वांना मार्गशीर्ष महिन्याच्या आणि स्वामी समर्थांचा आता सप्ताह किंवा पारायण चालू होणार आहे। तर चला, तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार। तर सर्वात पहिले पूजेची मांडणी करायच्या आधी स्वस्तिक काढून घेतलेलं आहे आणि इथे पूजेची मांडणी करून घेतलेली आहे। मी स्वामींचं जे स्थान आहे ते स्थानावर ठेवलेलं आहे त्यांच्या, कारण आज मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे आणि आजपासून 21 दिवस पारायण करतात। तर आणि आज इथे मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार लक्ष्मीची पूजा करायची आहे। तर इथे मी गणपतीची मूर्ती, लक्ष्मीची मूर्ती आणि कुबेर देवता ठेवलेले आहे, बघू शकता तुम्ही। त्यांची स्थापना करून घेतलेली आहे आणि जे श्री यंत्राचं आहे ते फ्रेम केलेली आहे ती पण ठेवलेली आहे। ती पण आपल्याला कलशाला टेकून ठेवायची आहे। तर कलशामध्ये 5 प्रकारचे तुम्ही फळांच्या फांद्या घेऊ शकता किंवा मग फुलांच्या फांद्या घेऊ शकता किंवा पानं घेऊ शकता। अशा प्रकारे आपल्याला कलशामध्ये याची हे जे डहाळ्या आहे किंवा फांद्या आहेत त्या ठेवायच्या आहे आणि त्यावरती नारळ ठेवायचा आहे, म्हणजे लक्ष्मीचं रूप तयार होते किंवा लक्ष्मी साक्षात निर्माण होते कलशामध्ये। तर अशा प्रकारे आपल्याला पूजेची मांडणी करून घेतलेली आहे मी। आणि आजची जो पहिला गुरुवार आहे त्या दिवशी आपल्याला जो नैवेद्य आहे तो खीरपुरी किंवा पुरणपोळी तर हा पण दिला जातो। आणि स्वामींसाठी गुरुवार आहे तर तुम्ही पुरणपोळीचा किंवा लाडू वगैरे शिरा कुठलाही नैवेद्य करू शकता। तर इथे स्वामी चरित्र सारामृत आहे ते पण आपल्याला पठण करायचं आहे किंवा वाचायचं आहे। आणि लक्ष्मीची जी पोथी आहे ती, आणि अशा प्रकारे साध्या पद्धतीने माझी जी पूजा आहे ती। आणि आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे। तर दर गुरुवारी आपण स्वामींच्या दर्शनाला जात असतो। प्रत्येकजण जो स्वामी भक्त आहे, जो स्वामी सेवा करतो, तो केंद्रात जातो किंवा मंदिरात जातो। तर आज जे आहे ते खीरपुरीचा नैवेद्य मी दाखवलेला आहे, भरीत केलेला आहे। आणि तुम्ही मसाले भात वगैरे तुम्ही करू शकता। आणि इथे बघू शकता तुम्ही स्वामींच्या मंदिरामध्ये जे आहे, केंद्रामध्ये जे आहे ते पारायण चालू झालेलं आहे आणि मंदिर इतकं सुंदर सजवलेलं आहे की खूप छान प्रसन्न वाटत होतं मंदिरामध्ये। आणि इथे जे भक्त मंडळी आहे ती, आणि स्वामींचं रूप पण तुम्ही खूप सुंदर, आजचे जे स्वामींचं रूप आहे ते खूप सुंदर आहे, प्रसन्न आहे त्यांच्या चेहऱ्यावरती, खूप छान वाटत आहे मंदिरामध्ये। आणि अशा प्रकारे आजचा जो ब्लॉग आहे तो कसा वाटला, तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि आजचा जो साधी पूजा, साधी म्हटलं म्हणजे तुम्ही कितीही सजावट केली काय, साधी पूजा केली काय, पण आपल्या मनामध्ये जे देवीचं स्थान आहे, आपल्या स्वामींचं स्थान आहे, ते जी भक्ती आहे ती आपण आपल्या पूजेतून करत असतो। तर अशा प्रकारे आज जे आहे ब्लॉग म्हणा किंवा व्हिडिओ म्हणा, तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा। श्री स्वामी समर्थ।